जवळजवळ 286 पदाची JMFC ची जी ऍड आलेली आहे आणि या ऍड मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय विद्यार्थ्यांसमोर उभा आहे तो म्हणजे अनुभव प्रमाणपत्र। तर आजच्या सेशन मध्ये तुम्हाला मी जी डिग्री सर्टिफिकेट आहे, सनद आहे, अनुभव प्रमाणपत्र आहे, कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं आणि नेमकं यातलं तुम्हाला लागणार काय, या समस्त विषयावरती 5 ते 6 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहे। त्यामुळे व्यवस्थितरित्या हे लेक्चर आहे का तर तुमच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे। तर पहिल्यापासून आपण टप्प्याटप्प्याने जर याची सुरुवात केली तर हे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही आपली बॅच जी आहे ती बॅच इथं स्टार्ट झालेली आहे। अतिशय जबरदस्त अशी JMFC ची पूर्वची बॅच आहे, त्याच्याबरोबर पूर्व मुख्य मुलाखत ही पण बॅच आहे आणि फी नाममात्र म्हणजे 3999 एवढीच आहे। अतिशय जबरदस्त फायदा का तर यामध्ये लाईव्ह लेक्चर असतील, PDF नोट्स असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असतील, तुम्ही डेमो बघून जॉईन करा का तर यामध्ये जे परीक्षेला लागणार ते A to Z तुम्हाला यात प्राप्त होणार। तर मूळ मुद्द्याकडे आपल्या वळूया, आपलं अनुभव प्रमाणपत्र। तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की या संदर्भात 2 प्रकारचे विद्यार्थी आपल्याकडे आहेत। एक जे की आपण ऍडव्होकेट म्हणतो, पब्लिक प्रोसिक्युटर म्हणतो आणि गव्हर्नमेंट ऍडव्होकेट म्हणतो, हा एक प्रकारचे विद्यार्थी आहेत। आणि जो दुसरा प्रकार आहे ज्याला मिनिस्टेरियल स्टाफ अर्थात न्यायालयीन कर्मचारी असं आपण म्हणतो। तर हे 2 प्रकारचे विद्यार्थ्याला पात्र आहेत। थोडक्यात काय, हे एक कंपल्सरी अनुभव तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे मुद्दा पाहिजे जे की तुमचं LLB पूर्ण पाहिजे, म्हणजे लॉची डिग्री जी आहे ही डिग्री तुमची कंप्लीट पाहिजे। हा पहिला विषय महत्वाचा आहे। लॉची डिग्री पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला यांना सुद्धा 3 वर्ष वकिली व्यवसायाचा अनुभव पाहिजे आणि जे गव्हर्नमेंट कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी आहेत यांना 3 वर्ष सेवा तिथे केलेली असावी, म्हणजे नोकरीचा कालावधी 3 वर्षाचा पाहिजे, बरोबर आहे। आता हे स्टेटमेंट अतिशय महत्वाचं आहे तुमच्यासाठी। फक्त LLB डिग्री किंवा सनद आहे म्हणून एलिजिबिलिटी कंडिशन आपोआप पूर्ण होत नाही। एक्सपिरियन्स सर्टिफिकेट या ठिकाणी व्यवसाय सिद्ध करते। म्हणजे इथं असं सांगायचं आहे की यामध्ये तुमची फक्त आणि फक्त LLB पूर्ण झाली किंवा तुम्हाला सनद प्राप्त झाली, वकिलीची सनद थोडक्यात लायसन हे प्राप्त झाले, एवढ्यावर थांबून चालत नाही। तर तुम्ही रितसर रजिस्ट्रेशन करावं की मी माझ्या वकिली व्यवसायाचा सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतो तो व्यवसाय 3 वर्ष पूर्ण झालेला पाहिजे, म्हणजे ध्यानात घ्या सनदवर चालणार नाही। जे सनद आहे त्याच्यावर ते चालत नाही। आता का चालत नाही त्याचं तुम्हाला कारण सांगतो। पहिलं बघा, सनद विरुद्ध अनुभव प्रमाणपत्र ही गोष्ट लक्षात घ्या। बऱ्याच जणांची गफलत इथं अशी होती, जे सनद प्राप्त होते वकिलीची ती तारीख ते पकडतायत आणि तिथून पुढची 3 वर्ष ते मोजतायत, तसं चालत नाही, बरोबर आहे ना। तर सनद मिळालं भाग वेगळा आहे, तिथून तुम्ही रितसर जसं की आपण पाहतो बार काउन्सिल सनद, बरोबर आहे ना। आता यामध्ये आपण पाहतो सनद या ठिकाणी काय असतं, तर हे एक रजिस्ट्रेशन आहे। तुम्ही वकिलीचं रजिस्ट्रेशन केलेलं असतं की वकिली व्यवसाय करण्यासाठी तुम्ही पात्र आहात, याला सनद आपण म्हणतो, बरोबर आहे ना। हे बार काउन्सिल कडून तुम्हाला सनद प्राप्त होती। जे अनुभव सर्टिफिकेट जे तुम्हाला पाहिजे असतं ना, हे अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त होतं ते म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट, म्हणजे प्रत्यक्ष न्यायालयात वकिली केलेल्याचा अधिकृत पुरावा म्हणून याला पकडलं जातं। आणि MPSC ला हा पाहिजे, सनद नाही पाहिजे, तुमची सनद नाही पाहिजे, तर वकिली व्यवसाय केलेल्याचा प्रत्यक्ष पुरावा हा 3 वर्षाचा असावा, असं यांचं मत आहे। आता लक्षात घ्या पुढचा विषय, जर वकिली व्यवसायाची सुरुवात तुम्ही जे वकिली व्यवसाय करतो म्हणून स्वतःच जे रजिस्ट्रेशन केलंय, हे रजिस्ट्रेशन जर तुम्ही 1 मे 2023च्या अगोदर केलं असेल ना, मग 30 एप्रिल का 1 मे 2023च्या अगोदर, तरच तुम्ही एक्झामचा क्रायटेरिया पूर्ण करताय। म्हणजे कधीच 30 एप्रिल 2026 ला तुमच्या वकिलीला
3 वर्ष पूर्ण होणं अनिवार्य आहे. म्हणजे 1 मे 2023 नंतर जर ती डेट तुमच्या अनुभव प्रमाणपत्रावरती असेल तर तुम्ही या ठिकाणी ही परीक्षा द्यायला क्वालिफाय नाही. हा मुद्दा इथं लक्षात ठेवा. आता यानंतरचा पुढचा विषय जर आपण पाहायचं झालं तर हे प्रमाणपत्र तुम्ही कुठून घ्यायचं ते तुम्हाला सांगतो. हे प्रमाणपत्र तुम्ही कुठून घ्यायचं असतं, बरोबर आहे. सामान्य वकील ज्यावेळेस तुम्ही असताना त्यावेळेस जिल्हा न्यायालयात जिथं प्रॅक्टिस करता, बरोबर आहे ना, त्या ठिकाणाने तुम्ही हे सर्टिफिकेट घ्यायचंय. ज्या जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करतात त्या ठिकाणावर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज ऑफिस किंवा कोर्ट ऍडमिनिस्ट्रेशन यांच्याकडे अर्ज करायचा की मी इथं वकिलीच्या व्यवसायासाठी रितसर नाव नोंदणी केलेली आहे आणि ती सनद वगैरे देऊन नाव नोंदणी करावी लागते, ती केलेली असते तुम्ही. आणि मग ते तुम्हाला लिहून देतात की फलाण्या विस्तान्यानं इथं काय केलेलं आहे, 3 वर्षाची प्रॅक्टिस पूर्ण केलेली आहे. जे पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत किंवा गव्हर्नमेंट ऍडव्होकेट आहेत त्यांना हे सर्टिफिकेट कुठून प्राप्त होतं, तर पब्लिक प्रॉसिक्युटर ऑफिसर, डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लेडर ऑफिसर, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट यांच्याकडून तुम्हाला हे सर्टिफिकेट प्राप्त करता येतं. आणि जे न्यायालयीन कर्मचारी आहेत अशांचे त्यांचे हेड ऑफिस आहे त्या ठिकाणावर त्यांनी ते सर्टिफिकेट प्राप्त करायचं असतं. आता ह्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस आपण पाहतो की तुम्ही अर्ज करत असता कशासाठी, तर हे आम्हाला एकंदरीत काय पाहिजे, तर रजिस्ट्रेशन करायचंय. कशाचं रजिस्ट्रेशन करायचंय, वकिली म्हणून व्यवसायाचं. त्यावेळेस हे कागदपत्र त्यावेळेस तुम्ही जमा केलेत का चेक करा. आता मी याच्याबद्दल सांगत नाही का तर आता याचा उपयोग नाही, का तर हे आता करून होणार नाही, का तर या परीक्षेसाठी पात्र कोण असणार, 1 मे 2023 पूर्वी ज्यांनी काय केलेलं आहे, आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते विद्यार्थी पात्र आहेत. आता बघा, हे जे तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र मिळतं त्यामध्ये या 5 गोष्टी असणं फार गरजेचं आहे, तर तुमचं अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं. सनद नव्हे, सनद बऱ्याच जणांची गफलत होती, सनदची डेट नव्हे, सनद वेगळे, अनुभव प्रमाणपत्र वेगळं आहे. हे मी तुम्हाला अजून सांगतो. या 5 गोष्टी तुमच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये पाहिजेत. अनुभव प्रमाणपत्र घेताना पहिली गोष्ट चेक करा की उमेदवाराचं पूर्ण नाव जे आपण पाहतो जे असेल ते, बार काउन्सिलचा एनरोलमेंट नंबर त्यावरती पाहिजे, जे बार काउन्सिलच्या अंतर्गत येतात त्याचा एनरोलमेंट नंबर त्याच्यावरती पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एनरोलमेंट किंवा रजिस्ट्रेशन केलेल्याची तारीख आणि प्रॅक्टिस सुरू झालेल्याची तारीख, बरोबर आहे. या दोन्ही तारखा त्याच्यावर पाहिजे. कोणत्या, एनरोलमेंट आणि रजिस्ट्रेशनची डेट, थोडक्यात सनदची डेट आणि प्रॅक्टिस सुरू झालेल्याची डेट त्यावरती पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट, कोणत्या कोर्टामध्ये प्रॅक्टिस केली त्याचा स्पष्ट उल्लेख तुम्ही तिथे केला पाहिजे, स्पष्टरित्या तिथे उल्लेख करायचा. चौथी महत्वाची गोष्ट, त्यामध्ये ही ओळ असणं अत्यंत आवश्यक आहे. ही ऑब्लिक शी हॅज कंप्लीटेड नॉट लेस दॅन 3 years ऑफ प्रॅक्टिस ऍज अन ऍडव्होकेट ऍज ऑन डेट 30 एप्रिल 2026. म्हणजे 30 एप्रिल 2026 पर्यंत 3 वर्षाची प्रॅक्टिस याची पूर्ण झालेली आहे. 3, 4 जितकी झाली तितकी, पण 3 पेक्षा कमी नको आहे. तदनंतर 5व्या गोष्ट त्याच्यावरती पाहिजे, सर्टिफिकेट ज्या अथॉरिटी कडून तुम्ही घेताय त्यांचं स्पष्ट सही तिथं पाहिजे, नाव पाहिजे, पदनाम पाहिजे, शिक्का पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सर्टिफिकेट ज्या दिवशी दिले त्या दिवशीची डेट त्याच्यावर पाहिजे. हे आहे अनुभव प्रमाणपत्र. लक्षात येते का? तर हे तुमच्या जवळ असल्याशिवाय तुम्ही या परीक्षेला पात्र होत नाही. हे सत्य आहे, हे सत्य असंच आहे, यामध्ये काही चेंज नाही, बरोबर आहे. आणि जे पात्र आहेत त्यांच्यासाठी अतिशय जबरदस्त या ठिकाणी बॅच सुरू आहे. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाचा जर प्रॉब्लेम आला तर 70 38 155 255 वरती कॉल करा. हा अकॅडमीचा नंबर आहे. तुमच्या समस्या सॉल्व्ह केली जातील आणि त्याच्याबरोबर परीक्षेचे काय अडथळे असतील, कोर्स घ्यायचा असेल तेही सगळं तुमचं इथं
सॉल्व्ह करून दिलं जाईल. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.